डावीकडे आंबेडकर आणि उजवीकडे पेरियार या दोन महापुरुषांच्या शेजारी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या अंजलाई अंमल, तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणारी राणी वेळू नाचियार आणि मध्ये अभिनेता विजय. तमिळ चित्रपट सृष्टीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या राजकीय पक्षाच्या रविवारी झालेल्या पहिल्या सभेसाठी बांधलेल्या मोठ्या कमानीवर लावलेले हे कटआउट्स. त्याकडे पाहत वेगवेगळे अंदाज बांधत जवळपास लाखो लोक सभेसाठी विलुपुरम जिल्ह्यातल्या विक्रमवाडी शहरात आले होते. आता अभिनय क्षेत्रातला विजय थालापती राजकारणात कशासाठी आला, त्याने पक्ष का स्थापन केला, त्याच्या पक्षाच्या पहिल्याच सभेला किती प्रतिसाद मिळाला, जाणून घेणार आहोत क्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. क्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. कोणत्याही गोष्टीला कधीही घाबरू नका आणि तुम्ही कुठेही असलात तरी तिथे तुम्हीच राज्य करता आहात. धैर्यवान व्हा आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करा. विजयच्या गिल्ली चित्रपटातला हा डायलॉग विजयने सिरियसली घेतला आणि तो शिरला तो थेट राजकारणात. फेब्रुवारी महिन्यात विजय याने त्याचा तमिळनाडू वेंटी कळगम म्हणजेच TVK हा पक्ष स्थापन केला. ती केल्यापासूनच पक्षाची धोरणं काय असतील, त्याचं राजकारण कोणत्या मुद्द्यांवर असेल याबद्दल बरेच अंदाज बांधले जात होते. आता या पक्षाविषयी जाणून घेऊ. पण हा पक्ष स्थापन करणारा विजय थालापती नक्की कोण हे पाहणं गरजेचं. विजय थालापती म्हणजे जोसेफ विजय चंद्रशेखर, तमिळ चित्रपट उद्योगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. त्याचं स्क्रीन नाव थलापती म्हणजेच कमांडर म्हणून ओळखला जातो. विजयने संपूर्ण दक्षिण भारतात आणि जगभरातील तमिळ भाषिक समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर चाहते निर्माण केले. त्याचे चाहते केवळ त्याच्या ऑन स्क्रीन उपस्थिती, अभिनय आणि नृत्य कौशल्यांसाठीच नव्हे तर त्याच्या साधेपणासाठी आणि परोपकारी क्रियाकल्पांसाठी देखील त्याची प्रशंसा करतात. विजयने 60हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी बरेच बॉक्स ऑफिस हिट आहेत. सामान्य माणसांशी साम्य करणाऱ्या भूमिका घेतल्याबद्दल, कधी कधी सामाजिक न्यायाच्या थीमला संबोधित करण्यासाठी त्याचा चित्रपट साजरा केला जातो, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याचा प्रभाव वाढला. गिल्ली, तुपाक्की, मर्सल, मास्टर आणि बिगिल हे त्याच्या उल्लेखनीय चित्रपटांमधले एक आहे. ऑगस्ट महिन्यात विजय याने पक्षाच्या झेंड्याचं आणि गाण्याचं अनावरण केलं. लाल रंगाच्या 2 पट्ट्यांमध्ये पिवळ्या रंगाचा एक पट्टा, त्यावर 2 पायांवर उभे असलेले 2 हत्ती आणि त्यांच्यामध्ये शिरीष झाडाचं गुलाबी फूल, अशा या झेंड्याचा अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण पक्षाचं नेमकं धोरण, विचार याबद्दल विजय तेव्हा काहीच बोलला नव्हता. पण पक्षाच्या पहिल्या सभेत दारावरच लावलेले हे कटआउट चांगलेच गाजले. याशिवाय सभेच्या आवारात तमिळनाडूवर राज्य करणाऱ्या चोळ आणि पांड्य राजाचे राजे आणि तमिळनाडूतले महत्वाचे मुख्यमंत्री के. कामराज यांचेही कटआउट्स पाहायला मिळाले. या सभेतच अनावरण झालेल्या पक्षाच्या गाण्याने तर सगळं स्पष्ट झालं. सगळे जन्मतः समान आहेत अशी टॅगलाईन असणाऱ्या या गाण्यात विजय पेरियार, आंबेडकर आणि बाकी महापुरुषांच्या शिकवणुकीवर पक्षाची विचारधारा बनली आहे असं सांगितलं गेलंय. त्यातूनच एक जात, धर्म आणि लिंग यावर भेदभाव न करणारा समानतापूर्ण समाज निर्माण करणं हे पक्षाचं ध्येय असणार असल्याचं सांगितलंय. सभेत बोलताना पक्षाची विचारधारा ही तर्कवादावर, पेरियारांच्या शिकवणीवर आधारलेली असेल. महिला, शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय ही पेरियारांची तत्व पक्षाने घेतली आहेत. पण पेरियारांचा नास्तिक विचार आम्हाला मान्य नाही. या उलट अण्णादुराई म्हणाले होते तसा एक कुळ एक देव ही आमची भूमिका असेल असं विजय म्हणाला. प्रत्येक माणसाला कोणत्या देवाची प्रार्थना करायची किंवा नाही हा त्याचा खासगी विषय असेल, पक्ष त्यात हस्तक्षेप करणार नाही हे त्याने स्पष्ट केलं. के. कामराज यांची ही विचारधारा आम्ही उचलून धरली आहे. यासोबतच सामाजिक समतेच्या विरोधात असणाऱ्यांना कापरं भरवणारं नाव बाबासाहेब आंबेडकर हेही आम्हाला मार्गदर्शनपर असतील. महिला नेत्यांच्या प्रतिमांना महत्व देणारी TVK ही पहिली पार्टी असल्याचंही विजयने सांगितलं. वेळू नाचियार आणि अंजलाई अंमल यांचाही पक्षावर प्रभाव आहे असं त्याने मान्य केलं. आम्हाला राजकारणातलं बाळ म्हटलं जातं, पण आम्ही हस्त पण गंभीरपणे साप पकडणारा आणि त्याच्याशी खेळणारं बाळ आहोत. सभेची सुरुवातच अभिनेता असलेल्या विजयने अशा डायलॉगने केली. पण राजकारण म्हणजे काही सिनेमा नाही, युद्धक्षेत्र आहे असंही तो म्हणाला. भावनात्मक होऊन भाषण द्यायची राजकारणातील नेहमीची पद्धत मी अवलंबणार नसून पार्टीतले नेते थेट मुद्द्यालाच हात घालतील असा विश्वासही त्यानं जनतेला दिला. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानालाच बदलण्याची गरज आहे का? सगळं बदलत असताना राजकारणही बदललं पाहिजे. मी बाकीच्या राजकीय नेत्यांबद्दल बोलून वेळ घालवणार नाही, पण त्यांच्याकडे कानाडोळाही करणार नाही. आजच्या पिढीला समजून घेतलं तर राजकारणात सहज पुढे जाता येऊ शकतं. तुम्ही लोकांना प्रश्न काय आहे आणि त्यावर उत्तर काय असू शकतं हे सांगितलं तरी पुरेसं आहे
असं बरंचसं काही विजय या सभेत म्हणाला. राजकारणात महत्वाचं असतं भूमिका घेणं. आपण भूमिका घेतो तेव्हाच आपले शत्रू कोण हे आपोआप ठरतं. त्यांच्या पक्षानं सगळे जन्मतः समान आहेत असं म्हटलं तेव्हाच त्यांचे शत्रू त्यांनी ठरवले. पण त्यांचा पक्ष हा फक्त फूट पाडणाऱ्या राजकारणाविरोधात नाही, तर भ्रष्टाचार करणाऱ्या राजकारण्यांच्याही विरोधात असल्याचं त्याने सांगितलं. फूट पाडणारे ओळखणं सोपं आहे, पण भ्रष्टाचार करणारे तत्व आणि विचारधारेच्या मुखवट्याखाली लपण्याने ओळखायला अवघड जातात. द्रविडियन मॉडेलचं सरकार असल्याच्या नावाखाली हे कुटुंब पेरियारचं नाव घेत राज्याचं शोषण करत आहे. ते आमचे राजकीय शत्रू आहेत. ते भाजपला फॅसिस्ट म्हणतात. ते फॅसिस्ट असतील तर तुम्ही कोण आहात? अशा प्रकारे कोणत्याही पक्षाचं नेत्याचं नाव न घेता विजयने द्रविड मुन्नेम कळघम म्हणजेच DMK आणि भाजपवर ताशेरे ओढले. नाव न घेण्याचं कारण भीती नाही तर सभ्य राजनीती असल्याचं तो म्हणाला. द्रविड आणि तमिळ राष्ट्रवाद हे एकाच चेहऱ्याचे दोन डोळे आहेत. या दोघांना वेगवेगळं करण्याची गरज नसल्याचं विजयनं सांगितलं. त्यामुळे तमिळ सोबतच इंग्रजी ही आपलीशी केली जावी यासाठी त्याचा पक्ष काम करेल. तमिळ ही प्राथमिक भाषा ठेवून इंग्रजीचं महत्व पटवून देण्यासाठी काम केलं जाईल. शिवाय पक्षाच्या कारकिर्दीत पदनीर हे राज्याचं पेय म्हणून घोषित केलं जाईल आणि अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी एक खास कायदा तयार केला जाईल असं पक्षानं सांगितलं. तसंच विणकर समाजाला प्रोत्साहन घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून 2 वेळा कॉटनचे कपडे घालण्याची सक्ती केली जाईल आणि त्यांनी बनवलेले गणवेश विद्यार्थी, आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना थेट देण्याची पद्धत रुजू केली जाईल. शेतमालाची विक्री करताना किंमत आणि ग्राहक विकत घेतानाची किंमत यातल्या चुका भरून काढण्याचं वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जाईल असंही या सभेत सांगितलं गेले. आता ह्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर येत्या 2026 ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही विजय याने या सभेत पुन्हा एकदा सांगितलं. लोक मोठ्या संख्येनं मत देऊन त्याला विजय मिळवून देतील असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. त्यामुळेच तमिळनाडू मधील पुढची विधानसभेची निवडणूक फार रंजक होणार असल्याचं म्हटलं जातंय. तमिळनाडूमध्ये सध्या DMK आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजेच AIADMK अशा दोन पक्षांचं वर्चस्व आहे. अण्णामलाई यांच्या नेतृत्वात भाजपही तिथे दम बसवण्याचा प्रयत्न करतंय. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमधून एकही जागा भाजपला जिंकता आली नव्हती. एका लोकप्रिय व्यक्तीच्या नेतृत्वाखाली तळागाळातील चळवळ म्हणून TVKचं आव्हान स्थानिक समस्या, सामाजिक कल्याण आणि नवीन पिढीच्या राजकीय सहभागावर लक्ष केंद्रित करून एक अनोखी जागा भरू शकतं. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विजय थलापती याच्या नावे स्थापन झालेला पक्ष तमिळनाडू वेंट्री कळघम मुख्यत्वे तमिळनाडूतील तरुण आणि कामगार वर्ग लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करताना दिसतोय. त्याचबरोबर तो सामाजिक बदल आणि सुशासन यावरही भर देतोय. TVKचं उद्दिष्ट बेरोजगारी, शैक्षणिक सुधारणा आणि आरोग्य सेवा सुलभता यासारख्या गंभीर समस्यांचं निराकरण करणं आहे. याशिवाय राजकारणात तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणं, उपेक्षित समुदायांचं सशक्तीकरण करणं आणि पारदर्शक आणि उत्तरदायी सरकार निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराशी लढा देणं हे आहे. अशा पक्षाची गरज स्थानिक पातळीवर चिंता, विशेषतः तरुण मतदार आणि उपेक्षित गटांच्या समस्या सोडवण्याच्या अंतरामुळे निर्माण झालीय. विजयच्या लोकप्रियतेसह आणि प्रभावामुळे TVKचे लक्ष तमिळनाडूच्या तरुणांना एक पर्यायी राजकीय व्यासपीठ प्रदान करून कल्याण आणि विकासावर भर देण्याचा आहे. पक्ष विजयचा चाहता वर्ग एकत्रित करण्याचा आणि त्या ऊर्जेचा राजकीय चळवळीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करतोय, जो संपूर्ण तमिळनाडूमध्ये उत्तम प्रशासन आणि सर्वसमावेशकता पुरस्कार करतो. तसा विजय थलापती यांचा पक्ष आणि ते आधीपासूनच तमिळनाडूमध्ये पॉप्युलर आहेत. रविवारी झालेल्या TVKच्या पहिल्याच जनसभेसाठी लोक शनिवारी संध्याकाळपासूनच जमा होत होते. त्यामुळे आसपासच्या भागात ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली. स्थानिक वृत्तसंस्थांनी सांगितल्याप्रमाणे सभास्थळी येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहून प्रशासनांना काही टोलनाके बंद करून ठेवावे लागले. सभेसाठी जवळपास 2 लाख लोकांची व्यवस्था केली होती. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या भरल्या होत्या. यासाठी जवळपास 6000 पोलीस होते. उन्हापासून स्वतःला बचाव करण्याचं आव्हान विजय यांनी केलं. तरीही उन्हाच्या झळा लोकांना बसत असल्याचं दिसत होतं. शेवटी काही लोक उभे राहिले आणि ऊन लागू नये म्हणून चक्क डोक्यावर खुर्ची घेतली. सभेत बोलताना विजयने लोकांची सेवा करण्यासाठी आता अभिनय आणि पैसेही मागे सोडणार असल्याचं सांगितलं. येणारी थलापती 69 हा त्याचा शेवटचा सिनेमा असणार आहे. मागे विजय याचे वडील दिग्दर्शक SA चंद्रशेखर यांनीही ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम या नावाने राजकीय पक्ष उघडला होता. पक्षाच्या नावात विजय याचं नाव आल्याने त्यावरून बराच वाद झाला होता. त्यांच्या नावाचा उपयोग निवडणुकीसाठी आणि गर्दी जमवण्यासाठी केला जाऊ नये असं त्याचं म्हणणं होतं.
तेव्हा विजय याने आपल्या आई वडिलांसह 11 लोकांविरोधात केसही केली. माझ्या वडिलांच्या राजकीय पक्षात आणि माझ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही, हे मी माझ्या चाहत्यांना आणि लोकांना सांगू इच्छितो, असा तेव्हा विजय म्हणाला होता. आता अशा या विजय थालापतीचा पक्ष तमिळनाडूत किती मतदाते कमवणार आणि 2026 पर्यंत एक यशस्वी आणि पक्षाच्या उद्देशांवर प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष ठरू शकणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? विजय यांचा 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय होणार का, की पुन्हा तिथे बीजेपी किंवा डीएमकेचाच डंका वाजणार? हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.